मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. तर आज आहे 26 नोव्हेंबर म्हणजेच भारतीय संविधान दिन. तर भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा. तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे जो अतिरेक्यांचा भ्याड हल्ला झाला होता त्याच्यामध्ये जे आपले शहीद निष्पाप मृत्युमुखी पडले त्यांना सुद्धा आपण मनापासून श्रद्धांजली वाहूया. तर आज मंगळवार आहे आणि आज स्वराला आळंदी यात्रा असल्यामुळे आहे सुट्टी. इडली आणि चटणी बनवायचा बेत केलेला आहे. तर आता तेच बनवून घ्यायचे. तर इथे बघा शौची आंघोळ झालेली आहे आमच्या. है ना बाबू, आंघोळ केली ना तू? हा. आज काय बनवायचंय नाश्त्याला? नाश्त्याला बनवायची इडली. इडली नाही, मला आमच्या शौर्य इडलीला चांदो मामा म्हणतो आहे ना. मला चांद मामा इडली बनवली की म्हणतो मला चांदो मामा पाहिजे. मला इडली नाही पाहिजे, मग मला रोटी मॅगी पाहिजे. मग जास्त वेळ न घालवता मी नाश्ता बनवून घेते. तर इथे मी शेंगदाणे भाजायला टाकलेले आहे. तर शेंगदाण्याची चटणी करायची इडली सोबत. तर आम्हाला सांबारपेक्षा चटणीच आवडते जास्त. तर इडलीचा कुकर मी पुन्हा एकदा धुवून घेतलाय कारण मग धूळ वगैरे बसलेली असते. तर आता एवढा पीठ शिल्लक आहे. तर या इडलीच्या पात्राला मी तेल अगोदरच लावून ठेवलंय आणि आता याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊया. तर आता इथं इडली होतीये तोपर्यंत इकडे चटणी करून घेते. तर चटणीची रेसिपी मी खूप वेळा शेअर केलेली आहे. तर आपल्या चॅनलवर पण आहे. तर इथे इडली पण तयार झालेली आहे चटणी होईपर्यंत. आता सगळ्यांना मस्त गरमागरम नाश्ता द्यायचा आहे. तर फायनली इथं इडली आणि चटणी तयार आहे गरमागरम नाश्ता करायला. 2 वाजलेत आणि मी आज जेवणामध्ये मटकी भात बनवलाय. इथे स्वराचं चाललेलं आहे होमवर्क. त्याच्यानंतर आमचं शौर्य बघा काय करतोय. लहानपणी खूप छान असतं, गाड्या खेळत बसायचं, मनासारखं सगळं करायचं. शौ काय करतोय तू? काय खेळतोय? हा ना, जेवायचं नाही का तुला? जेवायचंय. सकाळी इडली खाल्ल्यामुळं जरासं पोटामध्ये जड जड वाटतंय, त्याच्यामुळे मग नुसता भातच केला. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं स्वराचे कपडे. ते इथं वाळत घातलेत. तर म्हटलं थोडंसं ऊन द्यावं. ते स्वराचे कपडे म्हटलं जे कोण लहान असेल त्यांना देऊन टाकावं. कारण आता 8 वर्ष झाले ते असेच पिशवीमध्ये होते. मग मी त्याला वॉश वगैरे केलंय. तर काल वाळत घातलेले तर थोडेसे ओले होते म्हणून आज परत टाकलेले आहेत. तर आता ते सुकून झाले की मग परत पिशवीमध्ये भरून ज्यांना कोणाला आवश्यक आहे त्यांना देऊन टाकू. तर आता माझा मटकी भात पण बनवून झालाय. आता मी झालेले आहे फ्री. तर माझी सगळी कामं पण झालेली आहे. तर आता स्वराचं थोडंसं स्टडी वगैरे घेईन कारण आज तिला सुट्टी असल्यामुळे आहे ती घरी आणि 5 वाजता तिचा क्लास असतो. तर रोज रिव्हिजन घेतलं तर मग मुलांना पण ते थोडं माइंडमध्ये राहतं आणि मग पेपरच्या वेळेस ते अवघड जात नाही. तर शौरू आपला निवांत आहे. शौ काय करतो? तर असं असतं आमचं सुट्टीचं रुटीन. तर सकाळपासून कामच चालू होतं. आता कुठं मी जरा फ्री झालेले आहे. तर आता जेवण झाल्यानंतर मग परत आली भांडे घासायचं आणि घरातली आपली कामं तर काही कमी नसतात.
इथं आहे मस्तपैकी गरमागरम मटकी भात. तर आज लाल मिरची पावडर आणि कांदा मसाला वापरून बनवला आहे. आता मस्त आम्ही गरमागरम मटकी भात खाऊन घेतो. तर तुम्ही पण या जेवायला. तर दुपारची चटणी आणि इडली थोडीशी आहे. तर मला वाटतं एक 7 ते 8 इडल्या बाकी आहे आणि चटणी पण आहे. मग त्या पण खाल्ल्या जातील. स्वराला आवडतं दुपारची चटणी वगैरे खायला. तर आम्ही आता मस्तपैकी गरमागरम जेवण करून घेतो. तर या सगळ्यांनी जेवायला. हॅलो मित्रांनो, मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. मी फ्लावर, डाळ आणि बटाटा केलाय. त्याच्यानंतर शौर्याला करायचा आहे खिचडी भात. तर इथं मुगाची डाळ, सालीची हिरवी डाळ आणि तांदूळ घेतले, लसूण घेतला चिरून, कढीपत्ता आणि टोमॅटो. तर दुपारचा मटकी भात पण राहिलेला आहे. त्याच्यामुळे मग आता चपाती आणि भातच करणार आहे. तर आता पीठ वगैरे मळून झालेलं आहे. फक्त चपात्या करायच्या बाकी राहिलेल्या आहे. मसाले भात केल्यानंतर शौर्याला काय बनवायचं हा पण एक माझा प्रश्न असतो. तर मसाले भात थोडासा मी तिखट बनवते. तर इतकं तिखट तो खात नाही. त्याच्यामुळे आता इथं त्याला मी खिचडी भात बनवते. खिचडी भात पण त्याला खूप आवडतो. थोडासा पाणी जास्त ॲड करायचं. तर हे झाल्यानंतर फक्त चपात्या करायच्या बाकी आहे. तोपर्यंत मुलं सर्व गोष्टी खात नाही तोपर्यंत आपल्याला असं काही ना काही ॲडजस्ट करावंच लागतं. तर इथं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. आणि भात होईपर्यंत इथं चपात्या पण होतील. त्याच्यानंतर मग जेवायला बसायचं आहे. स्वयंपाक होईपर्यंत मुलं TV पाहतात आहे. तर आताच माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आणि करायला बसणार आहे. तर स्वराची शाळा उद्या पण दुपारी आहे. इथं शौर्य बघा TV पाहतोय. TV असलं की मुलांना काही सुचत नाही. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये.